जरा योगा प्राणायाम असं सुरू करा. हो गरज आहे तुम्हाला. काय असं सारखं सारखं पुन्हा पुढे तरी तोंडावर पडणं बरोबर नाही ना. हा? उंदीर मामा हारे तो हारे वो भी शेर से, असं पण म्हणू शकतो ना आपण. त्यामुळे तुम्ही एखादा कोर्स करूनच टाका. आणि कोर्सची सुरुवात म्हणून दादा ही गोड पाणीपुरी थंड डोक्यानं खा. टेन्शन नॉट, तुम्ही पाणीपुरीवर फोकस करा. काय पण हे सगळं झालं कसं? अहो सावीलाच प्रेझेंटेशन केलं होतं ते त्या गडबडीत लक्षात आलं नाही. त्यात लेटरवर सही पण झाली होती, त्यामुळे आम्हाला काही करता आलं नाही. आता ती काय परत यायची नाही. हा, पण सावीनं त्या कंपनीबद्दल जे जे सांगितलं ते सगळं खरं निघालं. ती कंपनी फ्रॉड होती. आपलं नुकसान होता होता वाचले मॅडम. नुकसानाचं मला काहीच पडलेलं नाही, पण ज्यासाठी या कंपनीचा घाट घातला गेला ते सगळं पाण्यात गेलं म्हणायचं. तरी मी सांगत होते या कंपनीच्या भरोशावर राहू नका. नाही, माझं ऐकायचंच नाही ठरवलंय ना. आता हा सगळा वेळ वाया घालवण्यापेक्षा त्या इराला आणू नसता का शकला तू? अजूनही सांगते तू. बस की होणार मी तुला सांगतो बघ. आला जे काही केलंय ते आपल्याच पायावर विस्तव पाडण्यासारखं केलंय. काहीच कामाचे नाही आहेत तुम्ही. काय म्हणत असता दोघे जण? आईचा धैर्यावर जास्त विश्वास आहे. आणि तो काय हे तुम्हाला आता कळलंच असेल. कुठलीच आई आपल्या मुलांमध्ये भेदभाव करत नाही रे. तिला आपली मुलं सारखीच असतात, तेवढाच जीव असतो प्रत्येक मुलावर. आपण कामाच्या बाबतीत म्हणाल तर तो विश्वास कमी जास्त असू शकतो, जो माझा धैर्यवर. आणि वयाने जरी तो तुमच्यापेक्षा लहान असला ना तरी कामात मात्र तुमच्यापेक्षा उजवा आहे. आई पण एवढं चिडायला काय झालंय? चिडायला काय झालंय? विलास, तू आणलेला क्लायंट फ्रॉड निघालाय. सावीला तेवढंच पाहिजे होतं. तिला चान्स मिळालाय. भर प्रेझेंटेशन मध्ये तिने बोंबा बोंब केली. तात्काळ तिला कामावरनं काढून टाकावं लागलंय. तुम्ही ना नुसते नावाचे पुरुष आहात. मुजुमदारांच्या कुळाला पटपटा आहात, पटपटा. ह्या तुमच्या असल्या वागण्यामुळे धैर्याचा शाळा मिळवण्याचा प्लॅन फिसकटलाय. तुमच्याच्यानं काही होत नसेल ना तर घरात दारू पीत बसा, पण निदान चांगल्या कामामध्ये खोडा तरी नका घालू.
अरे दादा, ती बाई फ्रॉड निघाली ना मग. अरे मला माहितीये की तू किती मनापासून डील केली होती, पण झाली आता चूक तुझ्या हातून. आता चूक काय मुद्दाम होते काय, पण आईचं काय, आईला कळायला पाहिजे ना. आईचं आपलं धैर्य याचाच पुळका नुसता. ते काय नाही, त्या एवढ्याच्या शाळेच्या मुद्द्यावरून ना तुला आईने एवढं बोलायला नको होतं. त्या फालतू शाळेमुळं आई मला एवढं तंतनून गेली ना, त्या पोरीला मी आईच्या पायाशी आणल्याशिवाय गप नाही बसणार. वाटेल ते करायला लागलं ना तर मी करणार. मी आता शांत नाही बसणार. अगदी त्या थेराड्याला नाही तर त्या पोरांचा जीव जरी केला ना तरी मला काय प्रॉब्लेम नाही, पण मी आता गप्प नाही बसणार. भास्कर, एक दिवस असा येईल जेवढ्या रागानं ती मला वरडून गेली आहे ना, तेवढ्याच प्रेमानं मी तिला कौतुक करायला भाग पाडणार बघ. आणि या शाळेचा विषय संपून आईच्या डोळ्यात जागा निर्माण करणार, नाहीतर मी माझं नाव नाही लावणार. विलास मुजुमदार. हो ठीक आहे, सांगते मी तसं. आई येऊ काय आत? ये. ते तुमच्या नावाचं पार्सल आलंय. कोणी पाठवलंय? माहित नाही, म्हणजे पाठवणाऱ्याचं नाव नाही ह्याच्यावर. आभाळातनं पडले काय? कोणीतरी देऊन गेला असेल की. हा म्हणजे एक माणूस आला होता, पण तो काहीच न बोलता निघून गेला. अगं त्याचा चेहरा तरी बघितलास की नाही? नाही, त्यांनी मास्क लावला होता. या मास्कनी तर नळ जीव टावणीला लावून ठेवलाय. आणि काय ग, कुणी येतं पार्सल देतं, नाव गाव पत्ता काही विचारायची पद्धतच नाही ना. हा, डोक्याचा भागच नाही वापरायचा अजिबात. तूच उघडा ते. बॉम्ब वगैरे असला ना तर तुझाच हात जळू दे. उघड. आई उघड. काय म्हणते आमची लाडकी बहीण? अरे तायडू काय म्हणते? कुठला का आश्चर्याचा बॉम्ब? नाही म्हणजे माझं गिफ्ट मिळालं का? हा, मुजुमदारांच्या कुकर्म